12 सप्टेंबर 1971. आणि मित्रांनो, 4 नोव्हेंबर 1929चा जन्म. अवघं 42 वर्षांचं आयुष्य लाभलेला एक महान कलाकार, ज्याचा स्मृतिदिन नुकताच 12 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या दिमाखात मनवला गेला. मूळचा गुजरात येथील असलेला हा कलाकार एक महान संगीतकार. कोणाविषयी बोलतोय? तारखा जेव्हा मी सांगितल्या सुरुवातीला, तेव्हाच आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रेम करणारे आपले हिरो, हिरोईन्स, संगीतकार, डान्सर्स किंवा इतर कोणत्याही आर्टिस्ट, ज्या लोकांनी आपल्याला केवढा मोठा आनंद दिला आहे, अशा लोकांच्या विषयी माहिती ठेवणाऱ्यांना नक्कीच जाणवलं असेल, समजलं असेल की प्रवी इज स्पीकिंग अबाउट जयकिशनजी. द ग्रेट म्युझिशियन कपल शंकर जयकिशन, SJ. इस जोड़ी को कभी भी किसी ने भी किसी एक नाम से पुकारा ही नहीं. बॉलिवूडमध्ये शंकर जयकिशन या नावाने संगीतकार म्हणून प्रसिद्धीस पावलेली ही जोडी. त्यापैकी जयकिशन यांना अतिशय अल्प असं आयुष्य मिळालं. गुजरातमधला बनसड या गावचा एक कलाकार, ज्याला हार्मोनियम वाजवायला खूप आवडायचं, आणि तो होता पट्टशिष्य प्रेम नायक यांचा. हार्मोनियम वाजवता वाजवता करिअरची सुरुवात झाली गुजरातमध्ये, पण म्हणावं तसं मन रमेना, म्हणून मुंबई गाठली. तो काळ साधारणतः 1947-48चा. पृथ्वीराज कपूर यांनी पृथ्वी थिएटर्स नावाची एक संस्था काढलेली मुंबईमध्ये, आणि त्याच ठिकाणी शंकर सिंग रघुवंशी म्हणजेच शंकर जयकिशन या जोडीतले संगीतकार शंकरजी हे तिथे सहाय्यक संगीतकार म्हणून कार्यरत होते. आणि त्याच वेळेस साधारण 1948 साली त्या पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा गोमटा निळे डोळे असलेला कलाकार, एक व्यक्ती, जो खूप मोठी स्वप्न घेऊन त्या पृथ्वी थिएटरमध्ये फिरायचा, उराशी स्वप्न बाळगलं होतं त्यांनी की मला या चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आणि एक चित्रपटातला हिरो म्हणूनच करिअर करायचं आहे. आणि तसं त्यांनी आपल्या वडिलांना, पृथ्वीराज कपूर यांना सांगितलंही होतं. येस, आय एम स्पीकिंग अबाउट द ग्रेट शोमन राज कपूरजी. राज कपूरजी 1948 साली पृथ्वी थिएटरमध्ये एक स्वप्न घेऊन आले आणि आग नावाचा चित्रपट त्यांनी काढायचं ठरवलं. त्यावेळचे कपूर खानदानचे जवळीक असलेले संगीतकार राम गांगुलीजी हे त्यावेळेस म्युझिशियन म्हणून पृथ्वी थिएटरमध्ये होते, आणि त्यांनाच सहाय्यक संगीतकार म्हणून शंकर सिंग रघुवंशीजी म्हणजेच शंकर जयकिशन या जोडीतील शंकर हे त्यांच्या उमेदीच्या काळात राम गांगुलींकडे काम करायचे. पृथ्वी थिएटरच्या अंडर हे दोघंही कार्यरत होते, आणि त्याच वेळेस जयकिशन यांची ओळख झाली शंकर सिंग यांच्याशी. आता पृथ्वीराज कपूर, राम गांगुली ही तशी पाहिली तर राज कपूर यांच्या आधीची जनरेशन. आग या चित्रपटाचं संगीत यशस्वी तर झालंच, आणि अर्थातच राज कपूर यांनासुद्धा यशाची फळं चाखायला मिळाली.
आणि नव्या उमेदीने बरसात नावाचा चित्रपट त्यांनी काढण्याचं ठरवलं. स्क्रिप्ट त्यांच्याकडे आली आणि राज कपूर अर्थातच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारा हा एक त्या काळातला उत्तम नट, पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव. त्यांनी ठरवलं की बरसातचं संगीत याच्यासाठी थोडीशी नवी जोडी घ्यायला काय हरकत आहे, नव्या उमेदीच्या माणसांना घेऊन आपण काम करूयात, असं त्यांनी ठरवलं आणि एक टीम तयार झाली. शंकर जयकिशन विथ राज कपूर. गायक मुकेशजींचा आवाज घुमायला लागला. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी लिरिक्स रायटर म्हणून उदयास येऊ लागले होते. आणि मग हा पूर्ण कोरम शैलेंद्र सिंगजी, हसरत जयपुरीजी, राज कपूरजी आणि शंकर जयकिशनजी यांनी किती मोठा आपल्याला आनंद आणि किती खजिना आपल्याला या सगळ्या लोकांनी दिला आहे, आपण आजही आश्चर्यचकित होऊन जाऊ. शंकर जयकिशन यांनी बरसात चित्रपटाला संगीत दिलं आणि इतिहास घडला 1949 साली. आणि 1950 सालापासून शंकर जयकिशन हे म्युझिक इंडस्ट्रीमधले अक्षरशः ही जोडी म्हणजे बादशाह झाली. सर्वात जास्त पैसे घेणारी बॉलिवूडमधली एक संगीतकाराची जोडी म्हणून ते प्रसिद्धीस पावले. आणि काम पण तसंच केलं त्यांनी. शंकर जयकिशन यांनी शेवटी ठरवलं की आता आपण शंकर जयकिशन या नावानीच वावरायचं आहे. अलिखित काही करार घडले, प्रचंड दोस्ती, प्रचंड मैत्री आणि त्यांचा संगीत देण्याचा धमाका चालू झाला. मित्रांनो, अवघं 42 वर्षाचं आयुष्य लाभल्यानंतरसुद्धा 170 चित्रपटांना या शंकर जयकिशन जोडीने संगीत दिलं आहे आणि जास्तीत जास्त चित्रपट राज कपूर यांच्यासोबत आहेत. जास्तीत जास्त गाणी शैलेंद्र सिंग आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेली आहेत. या दोघांच्या मैत्रीमध्ये एक अलिखित करार असाही होता की भलेही एखाद्या गाण्याचं कंपोजिशन म्हणजेच लिरिक्स रायटरनी लिहिलेल्या गाण्याला चाल लावण्याचं काम जरी दोघं एकत्र काम करत असले तरी काही गाण्यांना सेपरेटली माइंड ॲप्लिकेशन व्हायचं. मुद्दामहून ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसून एखाद्या गाण्याला चाली लावायच्या. त्यातून मग जी आवडेल आणि जी लोकांच्या मनाला रुचू शकते असं वाटतं ती चाल शेवटी फायनल व्हायची. आणि तेव्हा ते गाणं म्युझिक बाय शंकर जयकिशन अशाच पद्धतीने बाहेर यायचं. तेव्हा कोणीही त्या चालीवरती हक्क अधिकार सांगत नव्हतं वैयक्तिक. हा एक त्यांच्या मैत्रीतला अलिखित करार होता असंच म्हणावं लागेल. शारदा नावाची एक स्त्री शंकर सिंग रघुवंशी यांच्याबरोबर गायची आणि तिथूनच थोडंफार या मैत्रीमध्ये कुठेतरी खटके उडू लागले. दुसरं एक कारण त्या काळामध्ये संगम हा चित्रपट बाहेर पडला. लव ट्रायंगल, दी फेमस फिल्म, राज कपूर, राजेंद्र कुमार आणि आज 90-91 वर्षाच्या असलेल्या वैजयंती मालाजी. जाता जाता त्यांना पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात आपण. त्या लव ट्रायंगलमधले हे दोन हिरो तर आज या जगात नाही आहेत. राजेंद्र कुमार पण आपल्याला सोडून गेलेत, राज कपूरजी पण गेलेत. खूप मोठा खजिना, खूप मोठा आनंद आपल्याला देऊन ही लोकं गेली आहेत, पण ती मनात सदैव आपल्या आठवणींच्या या ज्योतीच्या रूपात सतत तेवत राहणार आहेत डेफिनेटली. आणि त्याच पद्धतीने जयकिशनजीसुद्धा, जयकिशनजींना तसं पाहिलं तर खूपच कमी आयुष्य मिळालं. 4 नोव्हेंबर 1929 सालातला गुजरातमधला जन्म आणि करिअर घडवण्यासाठी, करिअर बनवण्यासाठी मुंबापुरीमध्ये आलेला हा एक युवक अवघं 42 वर्षाचं आयुष्य जगून 12 सप्टेंबर 1971 रोजी ड्यू टू लिव्हर सिरॉसिस त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हार्मोनियममध्ये अतिशय उत्कृष्टता लाभलेला
हा एक संगीतकार होता आणि शब्दांची अचूक जाण असलेला, रागांची अचूक जाण असलेला. त्यामुळे शंकर जयकिशन यांच्या संगीताला वेस्टर्न टच पण असायचा आणि क्लासिकल टच पण असायचा. त्यांचा आग्रह असायचा प्रोड्युसर आणि निर्माता किंवा डायरेक्टर जे कोणी असतील त्यांना, हिरो हिरोईन राज कपूरजींना, एखादं तरी गाणं अख्ख्या फिल्ममध्ये थोडासा क्लासिकल बेस असलेलं गाणं असावं. अशा शब्दात गुंफलेलं एखादं गाणं घेण्याचा आग्रह शंकर जयकिशनजी नक्की राज कपूर यांना तर हक्काने सांगायचे. अर्थात फक्त राज कपूर यांच्यासाठीच त्यांनी काम केलं असं काही नाही आहे. या 170 चित्रपटांमध्ये त्या काळातले सर्व दिग्गज हिरो यांच्या म्युझिशियन शंकर जयकिशन अशा चित्रपटात येऊन गेलेत. मग त्यामध्ये त्या काळचे सुपरस्टार देवानंद असोत, उडत्या चालीच्या गाण्याला अतिशय वेगळ्या पद्धतीने अंग हलवणारे शम्मी कपूरजी, म्हणजे अक्षरशः पाहणाऱ्याला असं वाटायचं की आता कुठे काय लचकते याला की काय. अशा शम्मी कपूरसाठी पण शंकर जयकिशन यांचं म्युझिक आहे. सुनील दत्त यांच्यासाठी पण आहे, राजकुमार यांच्या चित्रपटात आहे. जवळपास 9 चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट म्युझिशियन ॲवॉर्ड मिळाला. त्यामध्ये चोरी चोरी आहे, दिल अपना प्रीत पराई आहे, राज कपूर यांचा अनाडी आहे, प्रोफेसर हा चित्रपट आहे, सूरज आहे. अशा जवळपास त्या काळातल्या श्री 420 चित्रपटांना त्यांना ॲवॉर्ड मिळण्यासाठी रिकमेंड झाले आणि मिळाला ॲवॉर्ड. ही शंकर जयकिशन जोडी अशीच अबाधितरित्या काम करत होती आणि संगम हा चित्रपट तुफान चालू लागला. त्याच्यातली गाणी, मेरा नाम जोकर सुरुवातीला भारतामध्ये अपयश मिळालं, पण नंतर जेव्हा हा चित्रपट रशियामध्ये डोक्यावर घेतला गेला, इतर ठिकाणी जेव्हा डोक्यावर घेतलं गेलं राज कपूरजींना, त्यानंतर पुन्हा भारतामध्ये पण तो प्रचंड चाललेला चित्रपट. मेरा नाम जोकरच्या काही संगीताच्या ज्या क्लिप्स आहेत त्या शंकर जयकिशन यांनी खूप पूर्वीच तयार केलेल्या काही धून होत्या आणि त्या धून वापरून त्यांनी मेरा नाम जोकरचं जेव्हा संगीत साथ चढवायचं ठरलं, राज कपूरजींनी त्यांना जेव्हा नेमलं की येस यू बोथ आर म्युझिक डायरेक्टर्स ऑफ मेरा नाम जोकर द कमिंग फिल्म, आणि त्यांनी मग त्या धून वापरल्या. ही एक इतिहास घडवणारी गोष्ट आहे. म्हणजे पहा, जेव्हा तुमच्या डोक्यात काही म्युझिक पीसेस येतात तेव्हा हे म्युझिशियन्स त्या काळामध्ये रेकॉर्डिंग करून ठेवायचे. आणि त्या काळामध्ये असं आयतं रेकॉर्डिंग कोणतंही मिळायचं नाही. रेकॉर्डिंग करून ठेवण्यासाठी सुद्धा तितक्या फार मोठ्या आजच्या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे तशा काही सुविधा नव्हत्या. पण ते पीसेस त्यांनी नंतर मेरा नाम जोकरमध्ये अनेक गाण्यांमध्ये अनेक वेळा बॅकग्राऊंडला त्या धून वापरल्या आणि मेरा नाम जोकर हा चित्रपटसुद्धा संगीताच्या बाबतीत पण यशस्वी ठरला. असे ॲवॉर्ड विनिंग म्युझिक डायरेक्टर्स, त्यापैकी शंकर जयकिशन या जोडीतील जयकिशन जे आपला डाव अर्ध्यातनं सोडून निघून गेले, पण थोडेसे या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला. ते एक कारण मी आत्ता सांगितलं नाही. दुसरं कारण एक, त्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळे आवर्जून 8 वाजता रेडिओसमोर बसायचो. अगदी रेडिओला कान लावून 8 ते 9 कोणी कुणाचा नसायचा, कारण तो काळ दूरदर्शनचा नव्हता अजून. बिना का गीतमाला, अमीन सैनी साहब की आवाज़ और साथ में तबस्सुम जी. आठवतात ना ते रमणीय दिवस, ती संध्याकाळ, बहुतेक बुधवारी रात्री 8 ते 9 हा बिनाका गीतमाला असायचा. आणि त्या बिनाका गीतमालामध्ये जे काही तो 1 तास कार्यक्रम असायचा त्याच्यामध्ये त्या त्या काळात गाजलेली गाणी 1 ते 16 अशा पायऱ्यांवरती ती गाणी यायची. अर्थात हे सगळं घडायचं त्या काळातली लोकप्रियता, त्या गाण्याची, त्या संगीताची. लोकांनी कोणत्या गाण्याला, कोणत्या संगीताला उचलून धरले, कोणत्या चित्रपटातलं गाणं आज लोकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरलं आहे, ही जनप्रियता जेव्हा ती मोजली जायची त्याप्रमाणे ती 16 गाणी त्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळायची, त्या आठवड्यात ऐकायला मिळायची.
आणि त्याच काळात अमीन सायनी जेव्हा बिनाका गीतमाला सादर करायचे, आज अमीन सायनीजी ते पण नाही आहेत. त्यांना एकदा मला भेटण्याचा दुर्मिळ योग माझ्या जीवनात येऊन गेला. आजही ती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. वेन ही हॅज क्रॉस्ड 85 ऑफ हिज एज, आय मेट हिम ॲट पुणे. त्यानंतर मग 3-4 वर्षात त्यांचं देहावसान झालं असं ऐकतो. अमीन सायनी आणि बिनाका गीतमाला, वो आवाज़ भाइयों और बहनों, अगली पायदान पे है, अशा पद्धतीने अतिशय ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारा तो आवाज आणि खिळवून ठेवणारं ते अँकरिंग, त्या प्रोग्रॅमचं ते त्यांचं होस्ट म्हणून काम करणं अतिशय सवयीचं होऊन गेलं होतं त्या काळात. खरोखर म्हणजे जीवनात माणूस म्हणून आल्यानंतर काहीतरी करून निघून जाणं आणि त्याचा ठसा कायमचा राहणं आपण गेल्यानंतरसुद्धा, हेच त्या कलाकाराचं यश असतं ना. आणि त्यासाठीच तो धडपडत असतो, तो आपला कार्यरत राहतो. त्याचं कार्य कुठेतरी तो गेल्यानंतर मोजलं जातं, तेव्हा त्याला एक यशस्वी कलाकार असं लेबल लागतं. अशीच ही यशस्वी मंडळी. आणि अमीन सायनी यांच्या दर आठवड्याच्या बिनाका गीतमालामध्ये और पहली पायदान पे है संगम फिल्म का ये मेरा प्रेम पत्र पढ़कर, ये गीत है पहली पायदान पे. असं जेव्हा अमीन सायनी जवळपास 8 ते 10 आठवडे सांगू लागले आणि पहिल्या पायदानवरनं हे गाणं हालेना, याची लोकप्रियता काही कमी व्हायचं नाव घेईना, आणि तो पहिला नंबर त्या 16 गाण्यामध्ये सतत संगम फिल्ममधलं हे गाणं सगळीकडे वाजू लागलं. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यासारखं कुठेतरी जयकिशन यांच्या मनामध्ये एक थोडासा आनंद जास्त निर्माण झाला. आणि त्याचीच परिणती अशी झाली की जो अलिखित करार होता की कुठलं कंपोजिशन, कुठल्या गाण्याला कोणी चाल लावली आपल्या दोघातल्या, हे कोणालाही कळलं नाही पाहिजे. प्रत्येक गाण्याचं म्युझिक हे शंकर जयकिशन या जोडीचं आहे, असाच सगळीकडे संदेश गेला पाहिजे. या संदेशाला कुठेतरी जयकिशनजींकडनं तडा गेला. त्यांना राहवलं नाही, म्हणून ते कुठेतरी कोणाकडे तरी बोलले गेले की ॲक्च्युली ये जो गीत बज रहा है बिनाका गीतमाला में पहली पायदान पे, कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी जिंदगी हो, ये मेरा प्रेम पत्र पढ़कर, कि तुम नाराज ना होना, कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी बंदगी हो. राजेंद्र कुमार, राज कपूरजी आज दोघंही नाही आहेत. त्या दोघांच्या आठवणींना मनपूर्वक नमन करतो मी, प्रवी. आणि पुन्हा एकदा वैजयंतीमालाजी यांच्यासाठी हे गीत आहे. आणि अतिशय सुंदर फिल्म संगम. आणि हे गाणं इतकं गाजतं आहे, याला चाल शंकरजींचा काहीही संबंध नाही, याची चाल मी लावली आहे असं कुठेतरी जयकिशनजी यांच्याकडनं बोललं गेलं आणि त्या मैत्रीचा धागा हळूहळू तुटू लागला. अर्थात शेवटच्या श्वासापर्यंत काही ही मैत्री तुटली नाही आहे. तेवढ्यापुरते त्यांचे थोडेफार मतभेद झाले आणि दी ग्रेट जेंटलमन ऑफ बॉलिवूड इंडस्ट्री ॲज फार ॲज सिंगिंग करिअर इज कन्सर्न, दी ग्रेट लिजेंड मोहम्मद रफी साहेब आणि राज कपूरजी या दोघांनी मग मध्यस्थी केली आणि पुन्हा एकदा शंकर जयकिशन हे नाव दुमदुमू लागलं. त्याच्या जयकिशन यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत 12 सप्टेंबर 1971पर्यंत ही जोडी अगदी अबाधित होती. इवन त्यानंतरसुद्धा मैत्री किती घट्ट असू शकते. शंकरजी नंतरसुद्धा कार्यरत होते आणि त्या म्युझिकसुद्धा द्यायचे, कित्येक फिल्म त्यांनी बनवल्या, पण त्यांनी म्युझिक डायरेक्टर म्हणून शंकर जयकिशन असंच नाव लावलं आहे. 1980पर्यंत धुमाधार त्यांची बॅटिंग सुरू होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शंकरसिंग रघुवंशी यांनी जयकिशन गेल्यानंतरसुद्धा ती मैत्री त्याच तडपेने टिकवली. म्हणून त्या दोघांच्या मैत्रीलासुद्धा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा अगदी मनोमन प्रणाम प्रणाम प्रणाम. असे महान कलाकार, 9 चित्रपट ज्यांचे ॲवॉर्डसाठी रिकमेंड होतात, 9 चित्रपटात त्यांना ॲवॉर्ड मिळतो. राज कपूरसारख्या उमद्या कलाकाराबरोबर ही एक उमदी जोडी जी उदयास आली
आणि त्यांना साथ दिली हसरत जयपुरीजी आणि शैलेंद्र सिंग. या दोघांच्या लिरिक्सवरती आणि संगीताचा साथ चढवणं शंकर जयकिशन याबद्दल राज कपूर नेहमीच कृतज्ञ असायचे. ते नेहमी म्हणायचे, अरे आप लोग हो इसके लिए मैं चल रहा हूँ और मेरा कुछ थोड़ा बहुत नाम हो गया, नहीं तो ये पृथ्वी थिएटर इतनी कीमत हमें कहाँ मिलती. म्हणजे ही एक त्या कलाकारांमध्ये एकमेकांशी असलेली मैत्री आणि विनयशीलता ही त्यांना शिखरावर घेऊन जायची. अत्यंत रमणीय दिवस जगलेली ही माणसं, भलेही जयकिशन यांना 42 वर्षाचं आयुष्य लाभलेलं असू द्या, पण आज पुढची आपण जवळपास 51 वर्ष त्यांना आपण आठवतोय आणि इथून पुढंसुद्धा शंकर जयकिशन, म्युझिक बाय शंकर जयकिशन हे तुम्हाला कुठे ना कुठे कुठल्या तरी चॅनलवर ऐकायला मिळतच राहणार आहे. अवीट गोडी असलेली त्यांनी गाण्यांची निर्मिती केली आहे. राज कपूर यांचे तुम्ही कोणतेही चित्रपट घ्या, अगदी बरसातपासून मेरा नाम जोकरपर्यंत, प्रत्येक चित्रपटाला यश मिळालं ते त्यांच्या म्युझिकमुळं. मुकेशजी यांचा आवाज आणि अर्थातच लिरिक्स रायटरची कमाल. चित्रपटात असलेल्या सिच्युएशनप्रमाणे प्रसंग जे काही आहेत आपल्याला मिळालेल्या स्क्रिप्टमध्ये, त्याच्या अनुसार गाणी लिहिणं, डायरेक्टर, निर्माता, हिरो राज कपूरजी यांनी समजावून सांगितलेलं दृश्य आणि मग ते डोळ्यासमोर ठेवून पिक्चरच्या स्टोरीला अनुसरून शब्दांची रचना करत गाण्यांची निर्मिती करणारे हे जादूगार होते शैलेंद्र आणि हसरत जयपुरीजी. चला मित्रांनो, जाता जाता बॉलिवूडमधल्या एका या महान कलाकाराबद्दल थोडीफार मला माहीत असलेली माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न, आणि अर्थातच ही शाब्दिक श्रद्धांजली जयकिशनजी यांना. श्रद्धांजली म्हणतानासुद्धा जीभ कचरते हो, कारण ही अशी जी माणसं आहेत ना, ही महान कलाकार, ही फक्त फिजिकली निघून जातात. आठवणींच्या रूपात ते कधीही मरण पावत नसतात. ते सदैव तुमचा आमचा अंतिम श्वास येईपर्यंत आपल्या मनात जिवंतच राहतात. तरीही हे शब्द सुमन जयकिशन यांच्या आठवणीसाठीच खास. आणि हा 12 सप्टेंबर नुकताच त्यांचा स्मृतिदिन आपण सगळ्यांनी मिळून अतिशय उत्कृष्टरित्या मनवला. या एका महान कलाकाराची आठवण सदैव आपण ठेवतोय, सगळे कलाकार ठेवत आहेत, हे पाहून खूप आनंद वाटतो. आज पुण्यासारख्या ठिकाणी शंकर जयकिशन्स नाईट असे ऑर्केस्ट्रा पण होतात, आणि एक खूप सुंदर कार्यक्रम होतो पुण्यामध्ये, जो आमच्याकडे सोलापुरात कधी झालेलं मला आठवत नाही. स्क्रीनवरती शंकर जयकिशन यांनी म्युझिक दिलेल्या चित्रपटांच्या गाण्यांच्या फिती दाखवल्या जातात, आणि एक एक पीस दाखवल्यानंतर एक निवेदक त्या पीसच्या विषयी, त्या म्युझिकच्या कंपोजिशनविषयी किंवा त्याच्यामध्ये वापरले गेलेले काही पीसेस जे आहेत ते कशावरनं घेतले, कसे घेतले, त्याचं कंपोजिशन कसं झालं, कोणी कोणी एफर्ट्स घेतले, कोणत्या पद्धतीने ती टीम बसायची, कुठे रेकॉर्डिंग झालं, अशी छान माहिती त्या एका गाण्याच्या सोबत सांगितली जाते. अगदी रमून जायला होतं 2-2.5 तास. आणि अक्षरशः मला असं समजलं पुण्यामध्ये की हा जेव्हा शंकर जयकिशन यांच्या आठवणीमध्ये, जयकिशनजी यांच्या आठवणीमध्ये असा कार्यक्रम केला जातो, तेव्हा गुजरातच्या या सुपुत्राच्या कार्यावर प्रेम करणारे, त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीला अजूनही जपणारी काही माणसं, त्यांची फॅन मंडळी अहमदाबाद ते पुणे प्लेननी येतात केवळ 2-2.5 तासाच्या या कार्यक्रमासाठी, आणि पुण्यातल्या या शंकर जयकिशन फॅन्स ग्रुपला भेटतात, हा कार्यक्रम अटेंड करतात, मस्त ते 2-4 तास आनंदात घालवतात, आणि नंतरच्या त्याच दिवशीच्या फ्लाईटनी परत अहमदाबादकडे रवाना होतात. एखाद्या कलाकारावर अशी प्रेम करणारी मंडळी असतात, आणि मग तो ज्या गावात जन्मला त्या गावामध्ये त्याचा पुतळासुद्धा उभा केला जातो. अजून काय हवं? 42 वर्षाचं आयुष्य, पण गावामध्ये पुतळा उभा करावासा वाटणं, इतकी कीर्ती मिळवणं हे काही सोपं काम नाही आहे. चला, म्हणूनच हे कलाकार, दी आर्टिस्ट हू इज अ बॉर्न आर्टिस्ट, जयकिशन यांच्याकडं जन्मतःच ती प्रतिभा होती, आणि मग हार्मोनियमवरती त्यांचं कमांड बसतं आहे हे त्यांना उमगलं, आणि मग त्यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, आणि मग गुजरातमध्ये राहून माझं काय जास्त भलं होईल का नाही अशी शंका आल्याने मुंबई त्यांना खुणावत होती, आणि मुंबईमध्ये आल्यावर बाय लक
शंकरसिंग रघुवंशी यांची भेट आणि त्यानंतर पृथ्वी थिएटरमध्ये त्यांची एंट्री. नियती तुम्हाला बोट धरून तुम्हाला काय योग्य आहे तिथपर्यंत पोहोचवत असते. फक्त त्या नीतीने तुम्हाला जिथं पोहोचवलं आहे तिथं तुम्ही टिकून राहणं हे मात्र केवळ केवळ तुमच्या कष्टावर अवलंबून असतं. जयकिशन यांनी खूप कष्ट केले आणि शंकर जयकिशन ही जोडी जी काही प्रसिद्धी मिळाली त्यामध्ये जयकिशनजींचा पण सिंहाचा वाटा आहे हे स्वतः शंकरसिंग रघुवंशीजीसुद्धा कबूल करतात. पुन्हा एकदा जयकिशनजी यांच्या स्मृतीला अतिशय नम्र अभिवादन करतो मी. त्यांच्या जे कोणी आता वारसदार आहेत गुजरातमध्ये त्या सर्वांनाही शुभेच्छा सदिच्छा अर्पित करतो. त्यांच्या जीवनात कोणतेही कटुप्रसंग येऊ नयेत आणि जयकिशनजी यांची जी काही आपण आठवणी जतन करू शकतोय, ज्या काही तुमच्याकडं आठवणी असतील त्या सर्व त्या कुटुंबियांनी जतन कराव्यात असंच मी जाता जाता त्यांना नक्की सुचवेन. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास सर्व संगीतप्रेमींना, बॉलिवूडवर प्रेम करणाऱ्या किंवा कोणतीही कला अवगत असलेल्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण तो एका महान कलाकाराचा गौरव आहे. That sharing is not benefited for me, but it is the honor of that artist, that great artist who has given us a lot of musical pleasure. जय किशन जी, आप तो बस अमर हो और अमर ही रहेंगे, इतना ही मैं जाते जाते कहता हूँ.